मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. ती पण आली आता आणि नेमकी पाणी पण आले. आम्हाला निघायचं आणि पाणी आलं. अजून काही स्टुडंट आहेत ते आमच्या पल्लवी ते सापडली तुळशी वगैरे. आता ना सकाळचं वातावरण इतकं भारी झालेलं आहे, इतकं फ्रेश वाटतंय आणि मस्त ऊन पण पडलेलं आहे आता. आणि सकाळी सकाळी ना असं ट्रॅव्हलिंग करायला आहे ना इतकं छान वाटतं. नाश्ता करतोय आम्ही ना आता टिफन जवळच ना आपण टिफन जवळ चाललोय आम्ही ना आता नाश्ता करून घेणार. लय भूक लागली. 8:30 वाजले. आता आम्हाला यायला 1 तास लागला इथपर्यंत. मस्त आम्ही रसा वडा घेणार आहे आता. आमच्यासोबत नवरी पण आहे. पल्लवी भूक लागली का? पल्लवीला भूक लागली त्याच्यामुळे आपण गाडी थांबवली का गे बेबी. फायनली आम्ही आलोय आता लॉन्सला. पल्लवीला बॅग काढायला ठेवलं का ग? नाही दीदीची ड्युटी राहते बॅग घ्यायची. आज पल्लवी ना इकडे लॉन्स कुठून जायचं कुठून त्या तिथूनच जायचं. कशी चालली गाडी वडीत आणि बॅगमेन पल्लवीने पकडली. लई जड बॅग आहे. सगळीत एक नंबर आपण आलेलो आहे लॉन्सला. ते या गट्टूमुळे ती बॅग कशी वाजू राहिली. लागली आता तयारीला. भारी रूम आहे ना. मेकअपला दरवाजा थोडासा उघडाच ठेवू. दरवाजा मेकअपला उघडाच ठेवू कारण हवा येईल ना. आपल्याला ब्लेंडर द्यावं लागेल. पल्लवी बॅग धरू लाग बॅग 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 खाली बघ. छान दिसती दीपा. अगं कलेरी म्हणते त्याला कलेरी. हा तू का बरं नाही घेतलं मग? ऑनलाईन बोलायचं ना. कॉमेडी चालू आहे आता यांची नवरी सोबत. आत्रपणा चालू आहे. हा असे गजरे सोड सांगू राहील नवरीला. नवरी नाही म्हणती. हा दीदी अशी गजरे सोड म्हणते. आता आहे ना त्याच्यात ना ब्रायडलचा आहे ना लुक झालेला आहे आणि आम्हाला फोटोशूट करायचा आहे. मस्त बाहेर येऊन बसले आणि इतकी भारी हवा आहे ना. अजिबात गरम नव्हती. इतकी छान हवा सुटली आहे. तर आता कुठेतरी लोकेशन बघतो आम्ही कारण ऊन पण आहे त्याच्यामुळे ना फोटोशूटसाठी. आता ब्राईडचा फोटोशूट पण केला आहे. आम्ही चाललो आता घरी आणि आपल्याला लवकर आवरलं आहे ना. आत्ताशी 11:45 वाजले तर सगळं आवरून गेलं आमचं. आम्ही इथं 9 वाजता आलो होतो. 2 तास लागले आम्हाला आवरायला. मस्त फोटोशूट केला. तर आता आम्हाला स्टोऱ्या वगैरे टाकायच्या आहे अजून. तर आम्ही ना आता गाडीत बसल्या बसल्या तेवढं काम करतो. आणि इथं नेटवर्क पण नव्हतं सकाळपासून का बरं काय माहिती. तर आता ना गाडीत बसल्यावरती स्टोरीन ते टाकावं लागेल. मम्मीने ते बॅगा घेऊन गेले पण आहे गाडीकडं.
मम्मी शिवते आता ब्लाऊज. कस्टमरचे ब्लाऊज आहे वट पौर्णिमेचे. मला पण पिकअप फॉल करायचे साड्यांना, तर थोड्या वेळानेच करीन मी. तो नाही शिवला का दुसरा? तो पिशवीत मला कचऱ्यात आहे म्हणे, मी येते ना अजून नाही पाहते ना, म्हणजे येतील कचऱ्यात आहे काढते तोपर्यंत. तोच द्यायचा आहे आता मी. इथे लगेच शिवते झाला ना. देवसेना याची काय फिटिंग राहिली बाईन फिटिंग हां. अजून 15 गळा कसा घेतला? पाणी अर्ध्या तासात ब्लाऊज राहिला आता. हां. असं कसं कोणता? हां अर्धा पण नाही, फिटिंगच राहिली आता. धरला आता अर्धा. त्याला हे आहे ना करून डिझाईन भरपूर वेळ जातो. काही ना 6 वाजले आणि मी ना आता ठेवते चहा. आणि पाणी पण आलं आहे मम्मी, पाणी भरते. कारण सकाळी पण आलो होतं, सकाळी आम्हाला जायचं होतं त्याच्यामुळे ना पाणी भरून नव्हतं झालं. पण पाणी ना आता चालूच होतं दिवसभर त्याच्यामुळे मम्मी पाणी भरते. आणि माझी ना मस्त झोप पण झाली, कारण आहे ना लवकर उठल्यामुळे ना झोपच नव्हती होत. तर मस्त झोप झाली माझी. कस्टमर पण चालू होते आणि पिकअप फॉल पण केले मी. साड्यांना वेळ भेटला तेव्हा दुपारी. मम्मीने पण आहे ना अर्जंट ब्लाऊज द्यायचा, तो ब्लाऊज पण शिवला. तर आता आहे ना बाकीचं काम पण आवरून घेते.